कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्वप्नील सरही घरात नाही, रुपाली ताई पण नाही, एवढे सकाळी गेलेत कुठे? थांब मी फोन करतो। दादा अरे कुठे गेला होता सकाळी सकाळी? काय बोलला नाही काय नाही? ते मोठे बाबा हे काय आहे? अरे थांब बाळा। अरे स्वप्नील, रुपाली, बोला की। एक मिनिट विनय काका, हा अर्ज आहे। अर्ज आपण ते बोललो होतो ना दत्तक मुलाबद्दल, त्यासाठी आम्ही विचार केलाय। काय? हो रुपाली ताई, ही किती आनंदाची बातमी आहे। आम्हाला सांगून द्यायचं ना तुम्ही। मोनिका अगं माझे एक मित्र आहेत जे एनजीओ मध्ये काम करतात। आम्ही त्यांचा सल्ला घेऊन एक मुलगी दत्तक घेणार आहोत। वा, अहो हे तर लयच भारी झालं की। हो, आणि त्यांना परत वेळ नव्हता ना, त्यामुळे सकाळी सकाळीच आम्हाला बोलवलं। हे काही डॉक्युमेंट दिलेत, ते भरून द्यायचे। अरे दादा, मग तुझा मित्रच हे काम करतो तर एवढा वेळ का लावलास मग? अर्जुन अरे ते बाहेर देशात काम करत होते ना, आणि मी ठरवलं होतं ते आले की बोलायचं, पण आपलंच काही ठरलेलं नव्हतं या ठिकाणी। स्वप्नील सर, रुपाली ताई, अहो किती भारी बातमी दिली तुम्ही। आपल्या घरात एक मूल येणार आहे, किती भारी गोष्ट ही। हो अपर्णा, पण ही जबाबदारी घेताना आम्हाला अजून धाकधूक आहेच। हो म्हणजे पुढे कसं होईल, काय होईल, या नात्याला आम्ही न्याय देऊ शकू का नाही, असे बरेच विचार आमच्या डोक्यात आहेत। स्वप्नील सर, आता अजिबात विचार करू नका। तुम्ही निर्णय घेतलाय ना, आणि तुम्ही एवढा वेळ घेतलाय म्हटल्यानंतर विचार केलाच असेल ना। अजिबात काळजी करायची नाही आता। हो, पण मनातली भीती काही कमी होत नाहीये ग। भीती काय पहिल्यापासून आहेच की। हा अगं, आम्हाला माहित आहे तुझं मन तुला खात होतं। तुला काय वाटतं आम्हाला कळत नव्हतं का? हा, पण आता आम्ही बोलू शकत नव्हतो। खरंय विनायकराव, पुरुषाला आयुष्यात काही गोष्टी कळत नाही, त्यातलं एक म्हणजे बाईचं मन। हो बापू, खूप धीर एकवटून हा निर्णय घेतलाय मी। म्हणजे मला माहित नाही पुढे काय होईल, कसं होईल, पण एक चांगला बाप बनायची इच्छा आहे माझी। स्वप्नील सर, अहो एका जीवाला त्याच्या हक्काचे आई बाबा मिळणार आहेत, यापेक्षा भारी कुठली गोष्ट असू शकते? अगदी बरोबर आहे। स्वप्नील सर, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेत ना? नाही दीपक, अरे आज आम्ही काहीच बघायला गेलो नाही। आज फक्त यांच्या मित्राला भेटून सगळी प्रोसेस समजून घेऊन परत आलोय। आता मूल दत्तक घ्यायचं म्हटल्यावर त्या मुलासाठी या घरचं वातावरण वगैरे कसे, हे सगळंच बघतील ना ती लोक। म्हणजे छोटे सरकार, आपण एकदा अर्ज दिला ना की ती लोक आपल्या घरी येतात। आपलं घर, घरातलं वातावरण, परिस्थिती, हे सगळं त्या लहान मुलासाठी पोषक आहे का त्याची तपासणी होते। हो का? मग कधी येणार ते? अरे हो बाळा, त्याला वेळ असेल अजून। बरं, ठीक आहे। हो म्हणजे आता फक्त मी फॉर्म भरून परवा सबमिट करून येईल, मग त्यांचा कॉल येईल आणि मला त्यांना कळवावं लागेल ना की मला पगार किती आहे, काय। ए, दत्तक देणारी लोक जेवढी बाळाची काळजी घेतात, तेवढी जर प्रत्येक आई बापांनी काळजी घेतली तर प्रत्येक बाळाचं, प्रत्येक मुलाचं आयुष्य किती सुखाचं होईल, है ना? अर्जुन बरोबर आहे रे। भावनिक, शारीरिक, मानसिक तयारी असल्याशिवाय ना मुलाला जन्मच देऊ नये। आणि त्या बाळाला जर जगात आणायचं असेल ना, तर ही तयारी असलीच पाहिजे प्रत्येकाची। बाकी काय का असं ना, स्वप्नील सरांनी दिवसाची सुरुवात मस्तच केली। स्वप्नील, अरे अर्जाचं कुटुंब झालं, पण तुझी काळजी लागून होती रे मला। पण तू आज हा निर्णय घेतलास ना, आता माझी काळजी मिटली बघ। रुपाली, तुम्ही दोघं मिळून ना लहान बाळाचा सांभाळ करा। हो मामन। मोठी मा, तू मला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं। थँक्यू। बरं रुपाली ताई,
अहो नवीन पाहुण्याची चाहूल लागलीये, आज जरा गोडजोड झालंच पाहिजे. झालं पाहिजे. मस्तपैकी बर्फी आणू बर्फी. आता घरात बर्फी येणार आहे म्हटल्यावर सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे की. भांजे यो जिपडान परत एकदा मामा होणार आहे. अरे दीपक, अजून कशात काही नाही, सगळी प्रोसेस तरी होऊ देत. स्वप्नील सर होईल की सगळं, तुम्ही नका काळजी करू. दिप्या, तुला हवं ते कर, पण त्याआधी तुम्ही व्यायाम करून आलात ना? अरे मग आंघोळी करा ना, कसे दिसताय सगळे. मा तू अजून आंघोळ पण केली नाहीये. ही दोघं सोबत असली ना, यांना कुणाचीच गरज नसते. बरं चला आवरून घेऊ. वहिनी गोड पाहिजे काहीतरी. अर्जुन, घरातलं कोणीच वर नाहीये इकडं. अमोल पण नाही. कोणी बघणार नाही आणि कोणी वर येणार पण नाही. मला ऑफिसला जायला उशीर होतोय, सोड. उशीर? कलेक्टर मॅडम, तुम्हाला ऑफिसला मीच सोडणार आहे. म्हणजे इथून सोडलं तर. भाजीलपणा करू नका. आपल्याला एक मुलगा आहे, तू कधी पण येतोस. अप्पे, मला तुझी लय आठवण येत होती का? 7 वर्ष गेली नाही ना, तेवढा हा 1 महिना बेकार गेलाय, वाईट एकदम. सारखं असं वाटायचं की मी तुला गमावतोय का काय. मी बरी पाठ सोडेन तुझी. पाठ सोडणार नाही माहिती होतं मला. लोक आहेत ना, काहीतरी बोलायचे मग मला लय कसं तरी वाटायचं का. काय वाटायचं? असं वाटायचं की जाऊ दे, सोड नको त्या आठवणी. तू आलीस ना, थोडं पास आहे माझ्यासाठी. काय अर्जुन, माझ्याकडे बघून पोट नाही भरणार आहे. नाश्ता केला पाहिजे. चला खाली. कधी नाश्ता केला नाही का ग? तुला ना रोमॅन्टिक होताच येत नाही. नाश्ता करायचा जाऊ दे. आला बसक्या नाकावर राग आलेला. तू आहे ना, जाऊ दे, उगाच तुझ्या नादाला लागलो. ए शेंश्या, काय काय मग हाक कशाला मारले आता? कुठं काय? हे बघ आप्पे, तुला माहितीये तुझ्या तोंडून 86 ऐकलं मला लय भारी वाटतं. मजा किती का माझी? जाऊ दे, जातो मी. आय लव्ह यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.